तर सर्वात आधी जी राखी आहे ही आपल्याला कोणाला बांधायची आहे आणि आपल्या घरातील कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींना आपल्याला राखी बांधायची आहे, तर याची संपूर्ण माहिती ह्या लॉंग व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी मेघा, भक्ती विथ मेघा चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यातील जी पौर्णिमा असते तिलाच आपण नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन असं देखील म्हणतो आणि त्याच दिवशी म्हणजे पौर्णिमेलाच आपण रक्षाबंधन हा सण साजरा करत असतो. रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार. याचा शुभ मुहूर्त असणार आहे 28 तारखेला सकाळी 5:57 सुरुवात होणार आहे तर सकाळी 9:48 एकूण कालावधी असणार आहे सुमारे 3 तास 51 मिनिटाचा. त्यानंतर पौर्णिमेची तिथी 27 तारखेला सकाळी 9:08 सुरुवात होणार आहे पौर्णिमेला आणि दुसऱ्या दिवशी 28 तारीख सकाळी 9:47 शुक्रवार पर्यंत राहणार आहे. भद्राचा काळ हा 27 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होणार आहे तर 28 ऑगस्ट पर्यंत म्हणजे सूर्योदयापूर्वी याची समाप्ती होणार आहे. म्हणून भद्रा दोष ह्या वर्षी रक्षाबंधनाला नाहीये. बहीण भावाला राखी बांधते तर त्याच्या मागे एकच उद्देश असतो की बहीण सुखी राहावी, तिचं संरक्षण भावाने करावं, तिच्या जीवनात आनंद, समाधान, कष्ट, दुःख जरी आले तरी तो जो भाऊ असतो, जो आपलं रक्षण करणारा असतो, तो कमी करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आपलं जे रक्षण व्हावं, आपल्या जीवनामध्ये संकट कष्ट असतील तर ते कमी व्हावे ह्यासाठीच आपण आपल्या भावाला राखी बांधत असतो. तर हा एक खूप छान आणि सुंदर सण आहे. तर सर्वात आधी जी राखी आहे ही कोणाला बांधायची आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. तर सर्वात आधी जी राखी आहे ती आपल्याला कोणाला बांधायची आहे, तर सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये राखी बांधायची आहे. देवघर जे आपलं देवघर असतं त्या देवघराला आपल्याला राखी बांधायची आहे. त्यानंतर आपल्या घरातील जी देव आहे बघा, ज्यावेळेस आपण बहीण भावाला ज्यावेळेस राखी बांधत असते त्यावेळेस त्याचे आपण पाय धुतो भावाचे. त्यानंतर हळद कुंकवाचा टिळा लावतो, औक्षवण करतो, त्यानंतर सुपारी आणि जी सोन्याची अंगठी असते याने आपण ओवाळणी घालतो. त्यानंतर 5 कणकीच्या दिव्याने आपण ओवाळणी घालत असतो, त्याला राखी बांधतो, मिठाई देतो, नारळ केळं त्याला देतो, सोबतच आपण एखादं गिफ्ट सुद्धा आपल्या भावाला देत असतो. ज्या पद्धतीने आपण आपल्या भावाला राखी बांधतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरातील जे देव आहे त्यांना आपल्याला राखी बांधायची आहे. आता राखी बघा, सर्वात आधी आपल्याला देवांना पंचोपचारे पूजा करायची, त्यांना स्नान घालायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही पंचामृताने सुद्धा स्नान घालू शकता देवांना. घरातील जी देव आहे त्यांची गोष्ट करत आहे. आता देवामध्ये तुम्हाला माहिती आहे गणपती आहे, श्रीकृष्ण आहे, शंकरजी आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहे, गजानन महाराज आहेत आणि तुमच्या देवघरामधील जे कोणती देव असेल त्यांना तुम्ही राखी बांधू शकता. सर्वात आधी आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे प्रत्येक देवाला. त्यानंतर ज्या पद्धतीने आपण कुंकू लावतो आपल्या भावाला आणि अक्षदा लावत असतो त्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण देवाला अक्षदा लावायच्या आहे, कुंकू लावायचं आहे, त्यांना ओवाळणी करायची आहे. त्यानंतर एखादं स्वीट आपल्याला ताटामध्ये त्यांना नैवेद्य म्हणून द्यायचं आहे आणि प्रत्येक देवाला आपल्याला देवघरामध्ये छोटे छोटे चौरंग असतात, त्या चौरंगावर प्रत्येक देवाला आपल्याला मांडायचं आहे, ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या देवांना आपल्याला राखी बांधायची आहे. आता राखी आपण सुशोभित जी राखी असते ती आपल्याला बांधायची नाही. जे पोयती असते, जिला आपण देव राखी असं म्हणतो, तीच राखी आपल्याला, तीच पोती आपल्याला देवांना, प्रत्येक देवाला बांधायची आहे. जर तुम्हाला देवींना बांधायची असेल तर तुम्ही देवींना सुद्धा बांधू शकता. आणि त्यानंतर आपलं जे देवघर आहे देवघराला सुद्धा आपल्याला राखी बांधायची आहे. त्यानंतर आपलं जे घर आहे म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य द्वार आहे त्या जिथे कडी असते तुम्ही कडीला बांधू शकता किंवा जिथे आपला हँडल असतं दाराचं तिथे सुद्धा आपण राखी बांधू शकतो. आपल्या घराला तर आपल्याला राखी बांधायचीच आहे. त्यानंतर आपण जे वाहन चालवतो, जसं की मुलं सायकल चालवतात, कोणी गाडी चालवते, कोणी कार चालवते, कोणी ट्रक चालवतात, जेही तुम्ही वाहन यूज करतात त्या गोष्टींना सुद्धा आपल्याला राखी बांधायची आहे. राखी बांधण्याच्या मागचा हाच एक उद्देश असतो की आपलं संरक्षण व्हावं, आपलं रक्षण व्हावं. या मागचा उद्देश हाच असतो की सतत आपल्या पाठीशी ती गोष्ट राहावी, आपलं संरक्षण व्हावं यासाठी
म्हणून जी आपण गाडी आहे, आपलं घर आहे किंवा आपण जी मशीन चालवतो, जसं की कोणी सिलाई मशीनचं काम करतं, मशीनला राखी बांधायची. त्यानंतर जिथे आपण कपाट आहे, जिथे आपली लक्ष्मी वास करते, जिथे आपण पैसे ठेवतो, आपण कपाटाला सुद्धा राखी बांधू शकतो. किंवा इतर तुम्हाला जर आणखी कोणत्या गोष्टींना जर राखी बांधायची असेल तर तिथे सुद्धा तुम्ही बांधू शकता. तुळशीला आपल्याला राखी बांधायची आहे रक्षाबंधनाच्या दिवशीच. ज्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आपलं रक्षण करतात, आपल्या पतीचं रक्षण करतात, आपल्या मुलांचं रक्षण करतात, त्या सगळ्याच गोष्टींना आपल्याला राखी बांधायची आहे. तुमच्या घरात एखादा व्यवसाय असेल, तुमचं दुकान असेल, तर तुम्ही त्यांना सुद्धा म्हणजे तिथे सुद्धा आपण राखी बांधू शकतो. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला एखाद्या कोणत्याही मंदिरात जायचं आहे आणि त्या देवाला राखी अर्पण करायची आहे. त्यासोबत तुम्ही नारळ अर्पण करा, स्वीट अर्पण करा, पेढे अर्पण करा, सोबत तुम्ही फळ सुद्धा अर्पण करू शकता तिथे. अशाच पद्धतीने आपल्याला अगदी साधी, सोपी, सरळ पूजा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टींना वाटतं त्या गोष्टींना आपल्याला राखी बांधायची आहे. जसं की आपली गॅस आहे, जसं त्या गॅस पासून खरं तर ती जी आहे अन्नपूर्णा माता आहे, तिथून आपलं जे आहे अन्न शिजत असतं. तर त्या अन्न शिजल्यानंतर काय होतं ना, की ती अग्नीच आहे, कुठे ना कुठे आपलं तिथून सुद्धा रक्षण होतं. बघा, आपण राखी तर बांधू शकत नाही, पण आपण रोज गॅसची पूजा करतच असतो. तर त्याच वेळेस एक राखी आपल्याला तिथे ठेवून द्यायची आहे, कारण की गॅस पासून सुद्धा आपलं संरक्षणच होतं. ज्या ज्या गोष्टीपासून आपलं संरक्षण होत असतं त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला राखी बांधायची. म्हणून प्रार्थना करायची आहे की असंच तू माझ्या सदैव पाठीशी राहा आणि माझं सदैव रक्षण कर. तर अगदी छोटीशी माहिती मी दिलेली आहे, तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना राखी बांधा, आपल्या देवांना राखी बांधा, मनोमन प्रार्थना करा. त्यानंतर आपल्या भावाच्या संरक्षणासाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये कष्ट, दुःख आणि अडचणी कमी यावे यासाठी स्वामी चरणी प्रार्थना करा, देवांच्या चरणी प्रार्थना करा. अगदी साध्या मनाने आपल्याला राखी सेलिब्रेट करायची आहे. तसं तर आजकाल खूप सुंदर सुंदर असे फेस्टिवल जे आहे ते सेलिब्रेट करतात, कारण की आजकाल फॅशन आहे घर सजवणं, त्यानंतर ताट सजवणं किंवा इतर कोणत्या गोष्टी. बहीण भावाला गिफ्ट देत असते, भाऊ बहिणींना गिफ्ट देत असतो. आणि खरं तर बहीण जी आहे ही वर्षभर आतुरतेने वाट बघत असते की कधी रक्षाबंधन येईल आणि कधी ती खूप छान पद्धतीने साजरी करेल. तर भद्राचा जो काळ आहे तो सुद्धा मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे. भद्राचा काळ, शुभ मुहूर्त कोणता आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असे छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती पोहोचावी. या संबंधी तुमचे काही प्रश्न असतील किंवा इतर कोणतेही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्कीच विचारा. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गजानन, गुरु गजानन.